आपला इथे विभाग 2 गणिताचा सुरू झालेला आहे. 16वा प्रश्न वाचा. खालील पर्यायातील सर्वात लहान संख्या कोणती? कोणती आहे बरं? पहिला पर्याय वाचू. 39, 28, 16, 45. मग कोणती आहे सर्वात लहान संख्या? 16. कराटिक. व्हेरी गुड. छान. आता 17वा प्रश्न पाहूया आपण. इथे काही नोटा आणि नाणे दिलेले आहेत आणि सगळ्यांच्या मध्ये अधिकचं चिन्ह दिलंय. बरोबर. किती रुपये? किती रुपयाची नोट आहेत रे? दिसलं गेलं. 10-10च्या नोट आहेत ह्या. 10. हा 10 + 10 20. दुसरे 21 रुपये होते. किती कोणता पर्याय मग योग्य आहे? व्हेरी गुड. छान. आता आपला 18वा प्रश्न. इथे काही गुलाबाची फुलं दिलेत. हा. अधिक अजून काही गुलाबाची फुलं दिलेत. हा. बरोबर किती? म्हणजे सगळी मिळून किती झाली मोजायची. आता आपला 19वा प्रश्न आपण वाचूया. खालीलपैकी कोणत्या संख्येचा दशक 5 आहे? बर. ही कोणती संख्या आहे? 62. ह्याचा दशक कोण आहे? एकक कोण आहे? 2. आणि दशक कोण आहे? 6. ठीक आहे. आपल्याला दशक कोण पाहिजे? 5. 5 असलेली संख्या पाहिजे. ह्याच्यामध्ये ही संख्या कोणती आहे? 18. ओके. आणि मग ह्याचा दशक कोण आहे? 5. 5. ही कोणती संख्या आहे? 56. छान. ह्याचा दशक कोणता आहे? 5. आणि ही संख्या? 50. ह्याचा दशक कोण आहे? 5. 5. मग कोणत्या संख्येचा दशक 5 आहे? ब क व ड. बर. असा पर्याय कुठं आहे? फक्त ब क आणि ड. 4. पर्याय क्रमांक 4. व्हेरी गुड. आपला 20वा प्रश्न वाचा. सोबतच्या चित्ररूप माहितीचे निरीक्षण करा व दिलेल्या प्रश्नाचे उत्तर पर्यायातून शोधा. बर. इथे चित्ररूप माहिती दिलेली आहे. इकडे काय दिलेले आहेत? शेतकऱ्याचे नाव. कोणकोणते शेतकरी आहेत? निलेश, सखाराम, अनिल, विजय. बर. निलेश जवळ किती गायी आहेत? 1 2 3. 3 आहे. सखाराम जवळ? 1 2 3 4 5. अनिल जवळ? 1 2 3 4 5 6 7. विजय जवळ? 1 2 3 4. बर. आपला प्रश्न काय आहे? सखाराम जवळ किती गायी आहेत? किती आहेत बरं सखाराम जवळ गायी? मोज बरं. 1 2 3 4 5. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1. गट. आणि आता आपला 21वा प्रश्न आपण वाचूया. एका खोक्यातील 9 बाटल्यापैकी 2 बाटल्या फुटल्या तर खोक्यात किती बाटल्या शिल्लक राहिल्या? कसं सोडवणार सांग बरं. इथं किती बाटल्या होत्या खोक्यात? 9. 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके. आता काय करणार? किती बाटल्या फुटल्या? 2. बर. मग काय करतो? 2 रेषा कट करतो. आता किती राहिल्या बघ बरं मग. 1 2 3 4 5 6 7. किती बाटल्या शिल्लक राहिल्या? 7. पर्याय क्रमांक 3. व्हेरी गुड. आता आपला 22वा प्रश्न पाहूया. 3 दशक
बरोबर किती? किती बरं पर्याय आहेत? 3, 33, 23, 30. किती असतात 3 दशक म्हणजे? 30. पर्याय क्रमांक 4. व्हेरी गुड. आता आपला 23वा प्रश्न पाहूया. इथे एक घड्याळ दिले नाही का? प्रश्न काय आहे? सोबतच्या घड्याळात किती वाजले आहेत? किती वाजलेत बरं? सांग बरं. 4. कसं काय ठरवलंस तू? इथं काटा 12वर आणि कोणता काटा बरोबर आहे? मिनिट काटा गुड. आणि तास काटा 4वर आहे. छान. म्हणजे 4 वाजले. व्हेरी गुड. मग तसा पर्याय कुठे दिसतोय तुला? 4 व्हेरी वाजले. गुड. आता आपला 24वा प्रश्न वाचूया. खालील आकृतीबंध पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय शोधा. बर. आता हा इथं आकृतीबंध दिलाय. काय दिलाय बघ बरं. 6, 12 प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह 24, 30. इथं काय येईल बरं? काय आकृतीबंध आहे हा? 6चा पाडा आहे. कसा सांग बरं. 6 6 6 2 12 6 3 18 6 24 6 25 30. मग इथं काय येईल? 18. व्हेरी गुड. पर्याय क्रमांक 1. व्हेरी नाईस. आता आपला 25वा प्रश्न आपण वाचूया. 77.77 सोबतच्या संख्याच्या मधली संख्या कोणती? कोणती येईल बरं? 77 आणि 79च्या मधली संख्या? 78. 77 नंतर 78 आणि मग 19. व्हेरी गुड. पर्याय कुठे आहे तो? 2. छान. आता 26वा प्रश्न वाचा. 53, 40, 56 या संख्येचा योग्य उतरता क्रम कोणता? उतरता क्रम म्हणजे कसा असतो? बिग टू स्मॉल. म्हणजे? डिसेंडिंग ऑर्डर. अरे म्हणजे कुणाकडून कोणाकडं? मोठ्याकडून लहानाकडे. लहानाकडं. मग आता लाव बरं योग्य उतरता क्रम ह्या 3 संख्यांचा. इथे लाव वर. आता सगळ्यात आधी आपल्याला लिहायचंय सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे? 56. पुन्हा मग वाचा. 53. गुड. आणि मग शेवटी 40. हा असा पर्याय कुठं दिसतोय? काय तो पर्याय? 56, 53, 40. गुड. पर्याय क्रमांक 2. व्हेरी गुड. चला 27वा प्रश्न वाचूया. 42 ही संख्या अंकात कशी लिहाल? कशी लिहिणार? इथं काय आहे? 24. ही 42. इथं 40. इथं 46. मग कोणता आहे आपला योग्य पर्याय? 2. गुड. आता आपला 28वा प्रश्न वाचूया. इथं काय केलेलं आहे? 4 + 4 टाकलेला आहे. ओके. इथे किती बॉल दिलेत? 4. आणि त्याच्या पुढे 4. इथे 4 इथे 4 बरोबर 4 x गुणिले गुणिले रिकामी चौकट = बरोबर 8. हां. तर रिकाम्या चौकटीतील संख्या पर्यायातून शोधा. मग इथं काय येईल बरं? इथे 4 अधिक अजून 4 बॉल. याचाच अर्थ 4 गुणिले किती? 2. कारण 4 4चे किती संच आहेत? 2. 2 संच आहेत. त्यामुळे 4 गुणिले 2. म्हणून 4 दुने 8. नाही का? मग इथं चौकटीत काय येणार उत्तर? 8.
2 गुड. पर्याय क्रमांक 4 आता आपला 29वा प्रश्न वाचूया. काल गुरुवार होता तर आज कोणता वार असेल? काल कोणता वार होता? गुरुवार. मग आज कोणता असेल? शुक्रवार. पर्याय क्रमांक 3 कारण गुरुवार नंतर कोणता वार असतो? शुक्रवार. छान. आता 30वा प्रश्न. खालील पर्यायातून विदूषकाच्या टोपीचा आकार ओळखा. कोणता आहे बरं ह्या चारीपैकी विदूषकाच्या टोपीचा आकार? पर्याय क्रमांक 1 त्यालाच काय म्हणायचं त्या टोपीला? कोण. कोन किंवा शंकू. शं- छान. आता 31वा प्रश्न वाचा. 1 शतक म्हणजे किती? पर्याय आहेत 10 100 1 11. किती? सांग बरं उत्तर. 100. व्हेरी गुड. छान. आता आपला 32वा प्रश्न वाचूया. प्रजासत्ताक दिन कोणत्या महिन्यात असतो? कोणत्या महिन्यात असतो? प्रजासत्ताक दिन म्हणजे किती तारीख असते? 26 जानेवारी. मग कोणत्या महिन्यात असतो तो? जानेवारी. छान. आणि आपला स्वातंत्र्य दिन कधी असतो? 15 ऑगस्ट. कोणत्या महिन्यात? ऑगस्ट. छान. आता आपला 33वा प्रश्न वाचूया. खालीलपैकी कोणत्या टोपलीत सर्वात कमी आंबे आहेत? बर ह्या टोपलीत किती आहेत? 1 2 3 4 5. ह्याच्यात? 1 2 3 4. इथं? 1 2 3 4 5 6. आणि इथं? 1 2 3. आपल्याला कसे आंबे शोधायचे आहेत? सर्वात कमी. कोणत्या पर्यायात आहेत बरं? 4. व्हेरी गुड. आता आपला 34वा प्रश्न. हां. इथं काय दिले वर? 28 - 12. वजा. 28 - 12. मग इथं एकक स्थानी जे उत्तर येणार आहे तिथं त्यांनी काय दिले? रिकामी चौकट. चौकट. आणि काय सांगितलंय? सोबतच्या उदाहरणात चौकटीत कोणता अंक येईल? मग इथं एकक स्थानमध्ये 8 मधून 2 कमी करायचे. मग किती येईल उत्तर? कर बरं. 3 4 5 6 7 8. किती बोटं झाली? 6. म्हणजे किती उत्तर आलं आपलं? 6. पर्याय क्रमांक 2. छान. आता आपला 35वा प्रश्न पाहूया. 9,3 हे अंक एकदाच वापरून 50 पेक्षा मोठ्या किती संख्या तयार होतील? कोणते अंक वापरायचे आहेत? 9 3. हां बनव बरं संख्या कोणकोणत्या तयार होतेत मराठीमध्ये. बनवा. हां ही एक संख्या तयार झाली. अजून काय संख्या तयार होईल? एकही होत नाही. दुसरी कोणती तयार होतीये? कोणती नाही. ही नाही का होत? ती तर 50 पेक्षा छोटी आहे ना. ही झाली 50 पेक्षा छोटी आणि ही झाली 50 पेक्षा मोठी. आणि आपल्याला 50 पेक्षा मोठ्याच बनवायच्यात संख्या. किती तयार झाल्या? एकच. मग पर्याय क्रमांक इथं 35वा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 2. छान. आता आपला 36वा प्रश्न वाचूया. 2 दशक 3 एकक हे अक्षरात कसे लिहाल? कसे लिहिणार? 2 दशक हे 2 दशक आणि 3 एकक कसं लिहिणार अक्षरामध्ये? व्हेरी गुड. ह्यालाच काय म्हणायचं? 2 दशक 3 एकक. मग ह्याचं वाचन काय करणार? 23.
कुठे आहे तो पर्याय? पर्याय क्रमांक 1. 23. व्हेरी गुड. आता आपला 37वा प्रश्न. रामने 3 पुऱ्या खाल्ल्या व श्यामने 4 पुऱ्या खाल्ल्या, तर दोघांनी मिळून एकूण किती पुऱ्या खाल्ल्या? रामनं किती पुऱ्या खाल्ल्या? बोट दाखव, बोट दाखव. श्यामनं किती खाल्ल्या? 4. सगळ्या मिळून किती झाल्या? 1 2 3 4 5 6 7. किती झाल्या? 7. पर्याय क्रमांक 4. व्हेरी गुड. 38वा प्रश्न. वाचूया. हा 49 या संख्येतील अंकांची बेरीज किती येईल? कोणकोणत्या संख्या आहेत 49 मध्ये? 4 आणि 9. यांची बेरीज करायची म्हणजे कुणाकुणाची बेरीज करणार? 4 10 9. हा काय येईल उत्तर? 9 10 11 12 13. व्हेरी गुड. बरोबर. किती बारीक काढलंस. उत्तर काय आलं? 13. पर्याय क्रमांक 2. व्हेरी गुड. आता आपला 39वा प्रश्न वाचा. खालील पर्यायातील बरोबर जोडी कोणती? बर. चेंडू घरंगळतो. बर. पुस्तक घरंगळते. कंपास पेटी घसरते. गोटी घसरते. कोणकोणत्या जोड्या बरोबर आहेत सांग बरं? हे बरोबर आहे. चेंडू घरंगळतो ही जोडी बरोबर आहे. असं कर ठीक. हा आणि अजून पुस्तक घरंगळते बरोबर आहे का? नाही. कंपास पेटी घसरते बरोबर आहे. बरोबर आहे. आणि गोटी घसरते का? नाही. मग कोणकोणते पर्याय बरोबर आले? आणि क. असा कुठे पर्याय? ए. व्हेरी गुड. आता आपला हा 40वा प्रश्न. इथे चित्रामध्ये फुलं दाखवलेत आहे की नाही? किती आहेत? 1 2 3 4 5 6. वाचा बरं. गटार फुलांची संख्या 6. हा. एक गटातील फुलांची संख्या 6. हे 6 आहे का? संख्या 3. तर गटाची एकूण संख्या किती? कसं करणार सांग बरं. कितीचे गट करायला सांगितलेत? 3चे. कर बरं. कर इथं. तसं नाही. इथं गट करू शकतोस तू. कर. हा झाला एक गट आणि हा 3 फुलांचा 2. दुसरा गट. असे किती गट झाले? 2. मग हा पर्याय कुठे आहे? 4. व्हेरी गुड.